श्री स्वामी समर्थ. धनुराशीच्या मंडळींनो, माझ्या मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही ठीक आहात ना? हो, बाहेरून नाही, मनापासून विचारते, तुम्ही खरंच ठीक आहात ना? कारण काही माणसं अशी असतात ना, जी सगळ्यांना म्हणतात मी अगदी ठीक आहे. घरच्यांसमोर हसतात, मित्रांसमोर हसतात, कामावर जातात, आपली जबाबदारी पार पाडतात, सगळ्यांना मदत करतात. पण रात्री सगळे झोपल्यानंतर जेव्हा खोलीत फक्त शांतता असते, तेव्हा त्याचं मन स्वतःलाच एक प्रश्न विचारतं, माझ्यासाठी कधी काही चांगलं होणार आहे का? धनुराशीच्या मंडळींनो, जर हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा संदेश शांतपणे ऐका. कारण कदाचित तुम्ही हा व्हिडिओ स्वतःहून शोधलेला नाही. कदाचित तुमच्या मनाला आज हा संदेश ऐकण्याची गरज होती. आणि म्हणून एक विनंती, हा व्हिडिओ लगेच बंद करू नका. कारण पुढे ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहेत त्यापैकी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात सध्या सुरू असू शकते. कदाचित तुम्ही कुणाला सांगत नसलेली, कदाचित तुमच्या घरच्यांनाही माहिती नसलेली, कदाचित अशी गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही गेले अनेक दिवसापासून देवाकडे हात जोडत आहात. देवा, आता तरी काहीतरी चांगलं घडू दे. हे वाक्य कधी मनात म्हटलंय का? जर म्हटलं असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. कारण पुढचे 2 दिवस 15 आणि 16 तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका क्षणात अलटीपालटी होईल असं नाही. पण काही गोष्टींमध्ये हालचाल सुरू होण्याचे संकेत दिसू शकतात. आणि कधीकधी बदल घडण्यासाठी संपूर्ण आयुष्य बदलण्याची गरज नसते. पण एक फोन पुरेसा, एक मेसेज पुरेसा, एक होकार पुरतो. एखाद्या व्यक्तीचं मन बदलणं किंवा एखादं अडकलेलं काम पुन्हा सुरू होणं. परंतु आणि मग आपण मागे वळून पाहतो आणि स्वतःलाच म्हणतो, देवा, मी ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस खरंच आलाय का? पहिला मोठा बदल, तुमची वाट पाहण्याची वेळ संपण्याची सुरुवात. धनुराशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असू शकते जिच्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात. कदाचित नोकरी, व्यवसाय, कदाचित पैसे, कदाचित घर, कदाचित लग्न, कदाचित एखादी व्यक्तीशी पुन्हा बोलणं, किंवा कदाचित फक्त एवढंच, माझं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं आनंदी व्हावं. तुम्ही प्रयत्न केलेत, काही वेळा स्वतःपेक्षा जास्त प्रयत्न केलेत, पण प्रत्येक वेळी परिस्थितीने तुम्हाला थांबवलं. एक काम झालं तर दुसरं अडकलं. एक समस्या सुटली तर दुसरी उभी राहिली. पैसे आले तर लगेच खर्च झाले. काम मिळालं तर घरची चिंता आली. घरात सगळं ठीक झालं तर मनात दुसरं काहीतरी सुरू झालं. आणि तुम्ही स्वतःला समजावत राहिलात, चल अजून थोडं सहन करू. पण धनुराशीच्या मंडळींनो,
माणूस किती सहन करणार? कधीकधी मजबूत दिसणारा माणूसही आतून थकलेला असतो. या 2 दिवसात तुम्हाला एखाद्या अडकलेल्या विषयात नवा मार्ग किंवा सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. कदाचित लगेच अंतिम यश मिळणार नाही, पण जी गोष्ट इतके दिवस बंद होती तिचं दार थोडंसं उघडताना दिसू शकतं. आणि त्या छोट्याशा उघडलेल्या दारातूनच तुमचा मोठा मार्ग तयार होऊ शकतो. म्हणून एखादं काम अडकलं असेल तर पुन्हा प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असाल तर, परिस्थितीची योग्य असेल तर संपर्काचा विचार करा. अर्ज केला असेल तर अपडेट घ्या. व्यवसायात जुना ग्राहक असेल तर पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करा. कधीकधी नशीब आपल्याला दुसरी संधी देत नाही, ते पहिली संधी ओळखण्याची आपली परीक्षा घेत असतं. दुसरा आणि मोठा बदल. कामधंद्यात तुमची किंमत जाणवू लागेल. आता हा भाग खास करून त्या धनुराशींच्या लोकांसाठी जे मनापासून काम करतात. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? तुम्ही रात्रंदिवस काम केलं, पण कौतुक कुणाचंच झालं? दुसऱ्याचंच. तुम्ही अडचणीच्या वेळी पुढे आलात, पण तुमची वेळ आली तेव्हा कुणी विचारलंच नाही. तुम्ही सगळ्यांना साथ दिली, पण तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत किती लोक उभे राहिले? कदाचित हा प्रश्न तुमच्या मनात आजही आहे. आणि म्हणूनच तुम्ही आतून म्हणत असाल, आता बास, आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. ही भावना पुढच्या काळात तुमच्यासाठी शक्ती ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या, महत्त्वाचं काम, वरिष्ठांची चर्चा किंवा पुढे जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. काही जण नवीन नोकरीच्या शोधात असतील तर एखाद्या संपर्कातून मार्ग सापडू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ग्राहकाकडून काम, नवीन चौकशी किंवा आधी थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत दुसऱ्याने ओळखावी याची वाट पाहत बसू नका. तुम्हाला काय येतं, तुमची ताकद काय आहे, तुम्ही काय करू शकता, हे स्वतःला रोज आठवण करून द्या. कारण अनेक वेळा समस्या नशिबात नसते. समस्या असते ते की आपण स्वतःची किंमत कमी समजू लागतो आणि आता ते थांबवायचं आहे. तिसरा आणि मोठा बदल. पैशांमध्ये मोठा पैशांपेक्षा दिलासा मिळणार आहे. धनुराशीच्या मंडळींनो, पैशाची चिंता कशी असते माहिती आहे का? ती दिवसभर तुमच्यासोबत असते. भाजी घेताना, बिल भरताना, मुलांचा खर्चाचा विचार करताना, घर भाडं देताना, EMI आठवताना, व्यवसायातील नुकसान मोजताना आणि रात्री उशीवर डोकं ठेवताच. सगळे झोपलेले असतात, पण तुमच्या डोक्यात आकडे जागे असतात. उद्या काय? हा छोटासा प्रश्न किती मोठा असतो हे फक्त जबाबदारी असलेल्या माणसालाच कळतं. या 2 दिवसात आर्थिक बाबतीत एखादा दिलासा देणारा मार्ग दिसू शकतो. थकीत पैसे मिळण्याची शक्यता, नवीन कामाची संधी, अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग किंवा एखादा मोठा खर्च पुढे ढकलता येणं. पण एक गोष्ट स्पष्ट सांगते, अचानक मोठा धनलाभ होईल असं गृहीत धरू कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. नशिबाची वाट पाहण्यापेक्षा तुमच्या हातात असलेला पैसा योग्य पद्धतीने सांभाळा. कारण घर चालवणारा माणूस करोडपती नसला तरी तो घरासाठी रोज स्वतःची स्वप्न बाजूला ठेवत असतो. आणि अशा माणसाला पैसा फक्त पैसा नसतो, तो त्याच्या कुटुंबाची सुरक्षितता असते. चौथा मोठा बदल. संसारात एक न बोललेलं मन पुन्हा जवळ येईल. आता हा भाग मनापासून ऐका. धनुराशीच्या काही लोकांच्या संसारात सगळं संपलेलं नसतं,
पण सगळं पूर्वीसारखं नसतं. बोलणं होणं पण मनापासून होत नाही. एकाच घरात राहता पण मनात अंतर असतं. पती पत्नी एकमेकांसमोर असतात पण प्रत्येकजण आपल्या मनातलं काहीतरी लपवत असतो. अशी एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होतो पण त्या वादामागे वर्षानुवर्षाचा न बोललेल्या भावना असतात. एक म्हणत असतो, तू मला समजून घेत नाहीस. दुसरा मनात म्हणतो, मी तुझ्यासाठी एवढं करतो तरी तुला मला दिसत नाही. दोघांमध्ये प्रेम असतं पण अहंकारमध्ये उभा राहतो. या 2 दिवसात एखादी छोटी घटना वातावरण बदल घडू शकतो. कुणीतरी आधी बोलू शकतं, कुणीतरी राग सोडू शकतं, कुणीतरी अचानक म्हणू लागतं, जाऊ दे आता, भांडू नको. आणि त्या एका वाक्यानंतर डोळ्यातलं पाणी येऊ शकतं. कारण कधीकधी आपल्याला भांडण जिंकायचं नसतं, आपल्याला आपला माणूस परत हवा असतो. जर तुमच्या संसारात अशी परिस्थिती असेल तर या 2 दिवसात एक छोटासा प्रयत्न करा जिंकण्याचा, नाही समजून घेण्याचा. कदाचित तुमच्या एका प्रेमळ शब्दाने घरातील वातावरण बदलू शकतं. 5वा बदल, घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल तुमचं मन भरून येईल. कधीकधी आपण जग जिंकण्याच्या मागे लागतो पण आपल्या घरात कोणीतरी शांतपणे आपली वाट पाहत असतं. आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण, मुलं. आपण म्हणतो नंतर बोलतो, पण ते नंतर कधी येईल हे कुणाला माहीत आहे का? म्हणून या 2 दिवसात घरातील माणसांकडे थोडं लक्ष द्या. आईचा आवाज थोडा थकलेला आहे का? वडील काही न बोलता बसले आहेत का? तुमची पती तुमच्याशी काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे का? मुलं तुमच्यासोबत वेळ घालवायला मागत आहे का? त्यांना महाग वस्तू नको असतात. कधीकधी त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो. आणि विश्वास ठेवा, घरातला एक प्रेमाचा क्षण बाहेर मिळणाऱ्या 1000 कौतुकांपेक्षा मोठा असतो. ज्याचं मन तुटलंय त्याच्यासाठी खास संदेश. धनुराशीच्या मंडळींनो, जर तुमचं मन एखाद्या व्यक्तीमुळे दुखवलं असेल तर हा भाग खास तुमच्यासाठी. तुम्ही कदाचित त्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करत आहात, पण काही लोकांना विसरणं इतकं सोपं नसतं. त्यांच्याशी संबंधित एखादं गाणं ऐकलं की आठवण येते. एखाद्या ठिकाणी गेलं की आठवण येते. फोन हातात घेतला की मन म्हणतं, कदाचित आज तिचा मेसेज असेल, पण स्क्रीनवर काहीच नसतं. आणि आपण स्वतःलाच म्हणतो, मी अजूनही का वाट पाहतोय? जर हे तुम्हाला आयुष्यात असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती परत येण्यासाठी नसते. काही व्यक्ती आपल्याला शिकवण्यासाठी येतात, काही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात आणि काही आपण स्वतःची किंमत ओळखावी म्हणून आपल्यापासून दूर जातात. म्हणून परत येण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःला पुन्हा शोधायला सुरुवात करा. जर नातं खरंच तुमच्यासाठी योग्य असेल तर परिस्थिती संवादाची संधी देऊ शकतं. पण स्वतःचा अभिमान सोडून कुणाच्या मागे धावू नका. तुमच्या आयुष्यातील नवा अध्याय. धनुराशीच्या मंडळींनो, कधीकधी आयुष्य बदलतं तेव्हा आपल्याला सुरुवातीला काहीच जाणवत नाही. जसं पहाट होते, सुरुवातीला अंधार असतो, मग आकाश थोडंसं बदलतं, मग एखादी किरण दिसते आणि काही वेळाने आपल्याला जाणवतं रात्र संपली. तसंच तुमच्या आयुष्यातही काही गोष्टी हळूहळू बदलत असतील. आज फक्त एक फोन, उद्या एक भेट, नंतर एक संधी आणि काही महिन्यांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्यावेळी मला कळलंच नव्हतं, मी माझ्या आयुष्यातला नवा अध्याय तिथून सुरू झाला होता. म्हणून 15 आणि 16 ऑगस्टकडे फक्त 2 तारखा म्हणून पाहू नका. त्या दिवसात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या संकटाकडे
लक्ष द्या. कोणाचा फोन येतो, कोण भेटतं, कोणती संधी येते, कोणतं काम पुढे सरकतं, घरात कोणती चर्चा होते, तुमच्या मनात कोणता नवीन विचार जन्माला येतो. कारण बदल नेहमी बाहेर घडत नाही, कधीकधी आपल्या मनात घडतो. एक छोटीशी प्रार्थना. आज रात्री झोपण्यापूर्वी मोठ्या अपेक्षा ठेवू नका. फक्त डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, देवा, मी खूप थकलो आहे, पण मी हार मानू इच्छित नाही. माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, माझ्या मेहनतीला योग्य दिशा दे, ज्याची गरज आहे तेच दे आणि जे माझ्यासाठी योग्य नाही ते स्वीकारण्याची शक्ती दे. माझ्या मनाला शांतता दे आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा दिवा लाव. बस एवढंच मागा. कधीकधी देवाकडे मोठ्या गोष्टी मागण्यापेक्षा मनाला शांतता मागणं जास्त मोठं असतं. अंतिम भावनिक संदेश. धनुराशीच्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपत आहे, पण तुमची कहाणी इथे संपत नाही. तुम्ही कितीही थकलेले असाल, तुमच्यात अजूनही पुढे जाण्याची ताकद आहे. तुम्हाला कितीही वेळा अपयश आलं असेल, तुमच्या हातात अजून एक प्रयत्न आहे. तुम्हाला कितीही लोकांनी सोडलं असेल तरी तुम्ही स्वतःला सोडू नका. तुमच्या घरात कितीही समस्या असतील तरी प्रेमाची एक छोटी सुरुवात तुम्ही करू शकता. तुमच्याकडे पैसे कमी असतील तरी मेहनत करण्याची ताकद तुमच्याकडे आहे आणि तुमचं नशीब सध्या शांत असेल तरी त्याचा अर्थ ते कायमच शांत राहील असा नाही. कदाचित तुम्ही या बदलाची वाट पाहत असाल, याची पहिली पायरी आधीच सुरू झाली आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आणि शेवटी एकच गोष्ट, आज हा व्हिडिओ ऐकताना जर तुम्हाला क्षणभर असं वाटेल असेल की अरे, हे तर माझ्या आयुष्यातच चाललंय, तर त्या भावनेने दुर्लक्ष करू नका. कदाचित या शब्दाची तुमच्या मनाला एखादी गोष्ट बाहेर आणली असेल. कदाचित तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा झाली असेल. कदाचित तुम्हाला कुणाचा फोन करावासा वाटेल असेल. कदाचित घरात जाऊन आपल्या माणसाला मिठी मारावी वाटत असेल. तर जा, उशीर करण्यापूर्वी जा. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला सांगा. ज्याचं मन दुखावलं आहे त्याच्याशी बोला. ज्याचं काम अडलं आहे त्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. ज्याचं स्वप्न अधुरं आहे त्यासाठी पुन्हा उभे राहा. कारण आयुष्य आपल्याला किती दिवस मिळेल हे कोणालाच माहीत नाही. पण मिळालेल्या दिवसात आपण किती प्रेम केलं, किती प्रामाणिकपणे जगलो आणि किती वेळा पडून पुन्हा उभा राहिलो, याची किंमत खूप मोठी असते. धनुराशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात सुख येऊ दे, तुमच्या घरात आनंद येऊ दे, तुमच्या मेहनतीला यश मिळू दे, तुमच्या हातात काम येऊ दे, तुमच्या घरातील माणसांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ दे. आणि ज्या व्यक्तीला मनात आज एकच प्रश्न आहे, माझी वेळ कधी बदलणार, त्या व्यक्तीला एकच सांगायचं आहे, थोडा अजून थांब. पण थांबून राहू नका. प्रयत्न करत राहा, विश्वास ठेवत राहा आणि पुढे चालत राहा. कारण कधीकधी आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय होण्याआधीच काळच सर्वात कठीण असतो. तुमची पहाट उशिरा येत असेल पण म्हणून सूर्य उगवणार नाही असं नाही. तुमची वेळ येईल आणि जेव्हा येईल तेव्हा आज सहन केलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत समजेल. जय श्रीराम. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. धनुराशीच्या सर्व मंडळींना मनापासून शुभेच्छा. जय श्रीराम.